नमस्कार, मी राहुल साळवे. ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. आज 1 मे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त आज आपल्या बदलापूर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अभिषेक संजय जाधव यांच्या माध्यमातून राजा शिवाजी जो चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे त्याचं मोफत प्रदर्शन आज बदलापूर येथे घडवण्यात आले. आज आपल्यासोबत शिवसेना नेते संजय जाधव आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव पण या ठिकाणी ठेवला. आताच एक शो संपलाय. अखंड 3 तास आम्हाला सुद्धा त्या खुर्चीवरनं उठावंसं वाटलं नाही. अतिशय चांगला असा चित्रपट निर्माते आणि अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या टीमनी बनवलाय. खूप चांगला पिक्चर हा आहे. आणि आजच्या या दिवशी बदलापूरच्या नागरिकांना हे मोफत देण्याचा उद्देश असं की आपल्या राजे शिवछत्रपतींचा इतिहास हा जनतेला माहिती व्हायला पाहिजे, आजच्या तरुण पिढीला माहिती व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून युवा नेतृत्व अभिषेक जाधव आणि आमचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि प्रत्येक वेळी आपण बघितलं की शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की तो सदैव जनतेच्या सेवेत 24/7 365 दिवस असतो. त्यामुळे आम्ही फक्त राजकारण न करता 80% समाजकारण आणि 20%च राजकारण करतो. आणि जनतेला हवं असलेलं, आपल्या तरुण पिढीला हवं असलेलं जे काम आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून करतो. तर चित्रपट पाहत असताना एखादा भावनिक क्षण कोणता आहे? तर कसं तुम्हाला सांगतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंतच महाराजांच्या जीवनावरचा हा चित्रपट असल्यामुळे इतिहासामधले वाचलेला आपण महाराजांबद्दलचं आणि वास्तवता जेव्हा आपण पडद्यावर बघतो त्यामध्ये प्रचंड असं तफावत आहे. कारण आपल्याला पुस्तकांमध्ये फक्त 2 पानाचं इतिहासामध्ये शिकवलं जातं तेवढंच असतं, परंतु महाराजांचा जीवन प्रवास आहे, हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी केलेलं जे अखंड असं योगदान आहे ते कधी न भरून येणार असं योगदान त्यांचं हे आहे. आणि आज हिंदू आपण जे आहोत ते आज महाराजांमुळे आहोत. आपण तो इतिहास बघितलाय. नाहीतर या मुघलांनी आपल्या या देशावर राज केलं असतं आणि हिंदू राष्ट्र भारत नसता तर भारत हा दुसरा राष्ट्र झाला असता. परंतु आज महाराज होते म्हणून महाराजांमुळे हिंदू साबित आहेत. या रूपाने मी तुम्हाला एवढंच सांगतो की विलक्षण असे क्षण आहेत की ज्या क्षणी आपण महाराजांना जेव्हा बघतो त्या पडद्यावर तेव्हा महाराज समोर दिसतात आपल्याला, बरोबर असे क्षण आहेत. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सगळेच जण अतिशय भावुक झालो आणि अतिशय चांगल्या याच्याने आम्ही हा चित्रपटाचा आनंद लुटला. आमचे शहर प्रमुख सुद्धा साधारण 2-2.5 तास बसले होते आणि नंतर ते दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी जायचं होतं म्हणून गेले. परंतु सगळ्यात जास्त त्याचा आस्वाद माझ्या बदलापूरच्या जनतेने घेतला, याचा आम्हाला सार्थ आहे. अभिषेक सर, तुम्ही देखील चित्रपटाचा आस्वाद घेतलेला आहे, कसं वाटत तुम्हाला चित्रपट? नाही, चित्रपट तर चांगलाच होता आणि त्यात विशेष म्हणजे मराठी चित्रपट. तर मी जसं की पहिले पण सांगत आलोय की मराठी चित्रपट किंवा मराठी कलाकार यांना वाव देण्याचं काम हे शिवसेना प्रत्येक वेळेस करतच आलेली आहे. आणि बदलापुरात सध्याचं जे दूषित वातावरण जे झालेलं आहे, जे महापुरुषांचा द्वेष असू द्या, परत देवी देवतांचा अवमान असू द्या, तर एक कुठेतरी आपल्या महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली ते कुठेतरी एक शिकवण देणं प्रत्येक समाजाला गरजेचं आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे नसते, त्यांनी जर स्वराज्याची स्थापना नसती केली तर आज आपल्या शरीरावर भगवे कपडे, भगवे झेंडे हे कुठेच दिसले नसते आणि आज सर्व हिरवं वातावरण हे तुम्हाला दिसलं असतं. म्हणून जेवढं बोलावं तेवढं आमच्या राजांबद्दल कमीच आहे. आणि मला खरं बोललं ना, मला गर्व आहे, मी मराठा आहे आणि प्रत्येक बदलापूरकरांना माझा एक संदेश हेच असणार आहे. आज बरेचसे नागरिकांनी आज चित्रपटाचा आनंद त्यांनी घेतलेला आहे, पण ज्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही तर बदलापूरकरांना एवढाच संदेश असणार आहे की जाती जातीमध्ये द्वेष पसरू नका. आजच्या दिवशी चांगला संदेश महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. तर जाती जातीमध्ये एकमेकांमध्ये भांडणं न करता आपण हिंदू आहोत, आपण याची जाणीव केली पाहिजे. बाकी राजकारण एका बाजूला ठेवून आपण आपलं एकत्र कसं राहता येईल आपल्याला, आपण या हेतूने आपण या ह्याच्यात जगलो पाहिजे. एकूण 8 विभागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला गेलाय. तुम्हाला कोणता विभाग सर्वात जास्त मनाला आवडलेला आहे? नाही, असं विभाग हे नाही. तसं आपण 3 नंबर, 4 नंबर, 6 नंबर असे 3 प्रभाग आपण हे केलेले आहेत. 8 भागात असं.
अच्छा, तर 8 याच्यामध्ये प्रत्येक महाराजांचं जन्मापासून ते पूर्ण महाराजांचं तरी अजून बरंच आम्हाला असं अपेक्षा आहे की लवकरच सेकंड पार्ट येणार आहे. तर जेवढे 8 जेवढे भाग दाखवले ते पर्यंत जे महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी आहेत, जसं आपल्या स्वतःच्या भावाचं धोक्याने त्यांना मारण्यात आलं होतं आणि आज त्यांच्या स्वराज्यासाठी आज त्यांनी जे सॅक्रिफाईस आपण जे म्हणतो त्यांनी जे केले आपल्या वडिलांना किंवा स्वतःच्या भावाला आदिलशाहीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जगताना पाहिलंय. आणि बरेचसे असे संदेश आहेत, जेवढं आपण बोलावं महाराजांबद्दल किंवा छत्रपती घराण्याबद्दल तेवढं हे कमीच आहे की हे मी 2 शब्दात किंवा 2 पानामध्ये आपण हे पुरेसे करूच शकत नाही. आज इतिहास खरंच कुठेतरी मागे चाललाय. ह्या मार्फत तुम्ही युवकांना काय संदेश द्याल की आपला इतिहास किती जपला पाहिजे? नाही, नक्कीच. जसं की आपण प्रत्येक वेळेस सांगतोय, आपल्या जे शाळेमध्ये असू द्या किंवा पुस्तकांमध्ये असू द्या, हा महाराजांचा 2 पानांचा इतिहास नेहमी सर्वांसमोर आणले गेलेला आहे. पण महाराजांचा हा न संपणारा इतिहास असा आहे की जेवढा आपण बोलू, जेवढा आपण लिहू, तेवढं हा कमीच पडणार आहे. तर युवकांना एवढेच माझी विनंती असणार आहे की जे सध्याचं वातावरण आहे, कुठेच आपण आपलं डायव्हर्ट आपण न होता आपण एका दिशेने आपण समाजाला एकत्र घेऊन कसं चालता येईल, आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन जायचे, सर्वांची प्रगती एकत्र झाली पाहिजे. आणि मेन महत्वाचं हे की कुठे जिथे जिथे जाती धर्मांमध्ये वेश घालवला जातोय तिथून आपण युवकांनी आपला हात मागे घेतला पाहिजे आणि एक नेहमी आपली समंजसपणाची भूमिका ही प्रत्येक युवकाची राहिली पाहिजे. काय सांगायचं कसं वाटलं? आज 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून सर्वकडे साजरा केला जातो. राजा शिवाजी महाराज हा पिक्चर खूप अतिशय सुंदर आहे आणि हे नेतृत्व म्हणजे ह्याच्यात घेण्यासारखं एवढं आहे का सर्व युवाने आपले मोठे ज्येष्ठ काय ते तर बघतच आलेले आहे. सर्व पिक्चर मध्ये पूर्ण त्यांची स्टोरी खानदानीमध्ये ते त्यांचे वडील कसे बंदिस्त झाले, त्यांचा भाऊ कसा गेला, त्यांची आई कोणत्या पद्धतीने, म्हणजे आपल्या सर्व जीवनावरतीच आधारित आहे. म्हणून सर्वांनी आपल्या शरीरात एकच रक्त आहे सर्वांचं, म्हणून भेदभाव करू नये असं मी सांगते. धन्यवाद. तरीच आपण बघू शकता की काय सांगायचं चित्रपटाविषयी? चित्रपट खरंच खूप सुंदर आहे. जर आपण जे ऐतिहासिक म्हणतो आपण चित्रपटाचा, एक ऐतिहासिक चित्रपट आताच्या पिढीला बघणं खूप गरजेचं आहे. आज राजा शिवाजी हा जो चित्रपट शिवसेनेकडनं संजय दादा फाउंडेशन यांच्याकडनं जो आपल्याला मोफतपणे बघायला मिळाला, त्याचं खरंच एक कौतुक आहे. कारण असे चित्रपट आताच्या पिढीनं बघणं खूप गरजेचं आहे. आणि राजा शिवाजी या चित्रपटात आम्ही ज्यावेळेस हा चित्रपट बघितला तर त्याच्यामध्ये अगदी शिवाजी महाराजांच्या लहानपणापासून, त्यांच्या लहानपणापासून म्हणण्यापेक्षा शहाजीराजांच्या कार्यकाळापासून ते अफजल खानाच्या वधापर्यंत हा चित्रपट पूर्णपणे दाखवण्यात आलेला आहे. मला वाटतं दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होईल, तर नक्की दुसरा भाग पण बघता येईल. पण पहिला भाग नक्की आजच्या पिढीनं बघावा एवढी मी विनंती करते.